नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत होतो 11वी सायन्सचे बायोलॉजी हा विषय. तर चॅप्टर नंबर 2 आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तो या ठिकाणी आपण सुरू करतोय. तर याचा पहिला भाग आपण बघूयात. तर सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओला. तर आपण इथे पाहणार आहोत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी, टॅक्सॉनॉमी आणि क्लासिफिकेशन आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचर या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला होता. आता आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन बघूयात. तर क्लासिफिकेशनचा जर आपण संदर्भ घेतला तर त्याचा इतिहास आता पहिल्यांदा अभ्यास करू आपण. जसं की आपण कार्लस लिनियस या सायंटिस्टचं नाव आपण पाहिलं. त्यांनी क्लासिफिकेशनमध्ये जे काम केलं त्यामध्ये त्यांनी 2 किंगडम सिस्टम ही मांडली होती. त्यामध्ये पूर्ण सजीवांचे वर्गीकरण त्यांनी प्लांट अँड ॲनिमल या 2 वर्गामध्ये केलं. प्लॅन्टी अँड ॲनिमेलिया हे 2 किंगडम त्यांनी सांगितले. म्हणजे 2 किंगडम सिस्टम ही जर कोणी डिराईव्ह केली असं जर प्रश्न आला तर ते तिथे देखील नाव लिनियस यांचं येतं. त्यानंतर 5 किंगडम सिस्टम आपण पाहू. 5 किंगडम सिस्टम ही पण महत्वाचं आहे. R.H. विटाकर या शास्त्रज्ञांचं नाव अतिशय महत्वाचं आहे. R.H. विटाकर या शास्त्रज्ञाने पूर्ण सजीवांचे वर्गीकरण 5 किंगडम सिस्टम मध्ये केलं. त्यांनी ते पहा महत्वाचं म्हणजे 1969 या साली केलं. म्हणजे खूप दिवस झाले नाहीयेत त्यांना. 5 किंगडम सिस्टम R.H. विटाकर. तर त्यांनी जे सजीवांचं वर्गीकरण केलं 5 वर्गांमध्ये, तर त्यामध्ये पहिला वर्ग आहे मोनेरा, दुसरा वर्ग आहे प्रोटिस्टा, तिसरा वर्ग आहे फंजाय, चौथा वर्ग आहे प्लॅन्टी आणि 5वा वर्ग आहे ॲनिमेलिया. ह्या 5 वर्गांमध्ये पूर्ण सजीवांचे वर्गीकरण R.H. विटाकर या शास्त्रज्ञांनी केले. या 2 गोष्टी लिनियसने 2 किंगडम सिस्टम आणि 5 किंगडम सिस्टम R.H. विटाकर या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या लक्षातच ठेवा. चला तर मग पुढे जाऊत. आपण पहिला जो वर्ग आहे मोनेरा याबद्दल आपण इथे माहिती पाहू. तर मोनेरा या वर्गामध्ये, मोनेरा या किंगडम मध्ये बॅक्टेरिया हा एकमेव मेंबर आहे. तर बॅक्टेरिया म्हणजे काय, तर डोळ्याला न दिसणारे ऑर्गॅनिझम जे असतात त्यामधील एक, म्हणजे डोळ्याला न दिसणारे ऑर्गॅनिझम कोणकोणते, व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहे, प्रोटोझोआ आहे. या अशा ऑर्गॅनिझम मधील एक म्हणजे बॅक्टेरिया. तर या बॅक्टेरियाच्या बद्दल आपण आणखी माहिती सविस्तर आपण पुढे पाहणारच आहोत. पण इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, मोनेरा वर्गामध्ये, मोनेरा किंगडम मध्ये बॅक्टेरियांचा जो समावेश होतो, म्हणजे मोनेरा वर्गामध्ये बॅक्टेरिया हा एकमेव मेंबर आहे. ठीक आहे. तर आता बॅक्टेरियांच्या बद्दल आपण काही माहिती इथं पाहूयात. प्राथमिक माहिती की बॅक्टेरियांचं वर्गीकरण त्यांच्या शेपवरून म्हणजे एक्सटर्नल जे ॲपिअरन्स आहे त्यावरून, म्हणजे ते कसे आहे, त्यांचा आकार कसा आहे, हे मायक्रोस्कोप खाली विविध टेक्निक्सने त्यांचा अभ्यास केलेला असतो शास्त्रज्ञाने. आणि त्या बॅक्टेरियाचे प्रकार म्हणजे त्यांचा शेप कसा आहे त्यानुसार ते 4 वर्गात एक रफली डिवाइड केलेले आहेत. तर ज्या बॅक्टेरियांचा शेप ओव्हल आहे त्यांना कोकाय म्हणतात. ज्या बॅक्टेरियांचा शेप दंडाकृती आहे त्यांना बॅसिलस म्हणतात किंवा बॅसिलाय म्हणतात. आणि विब्रिओ हा पण एक प्रकार आहे बॅक्टेरियाचा. त्यामध्ये क्वामा शेप बॅक्टेरिया असतात. त्या बॅक्टेरियांचा शेप जसा आपण रायटिंग करताना जो क्वामा देतो त्या क्वामा सारख्या शेपचे असतात, ते विब्रिओ बॅक्टेरिया असतात. तर या बॅक्टेरियाचे एक उदाहरण आहे कॉलेरा. हा जो रोग होतो कॉलेरा, तर त्याचा जो बॅक्टेरिया आहे, त्याचा पॅथोजन आहे, त्याचं नाव विब्रिओ कॉलरी असं आहे. चौथा जो ग्रुप आहे तो स्पायरल जे बॅक्टेरिया आहेत, जे स्पायरल आहेत, तर त्याला स्पायरिला हा एक वर्ग आहे. तर या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की बेस्ड ऑन शेप, बॅक्टेरियाचं वर्गीकरण बेस्ड ऑन शेप, यामध्ये 4 ग्रुप आहेत: कोकाय, बॅसिलाय, विब्रिओ आणि स्पायरिला. पुढे जाऊयात. तर आता पुढचं वर्गीकरण पहिल्यांदा आपण पाहिलं ते
बेस ऑन शेप त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं. आता आपण पाहणार आहोत बॅक्टेरियाचं वर्गीकरण त्याच्या मेटाबॉलिझमवरून, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं. म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे त्यात ते एनर्जी कसे डिराईव्ह करतात, ते अन्न कसं ग्रहण करतात, ते कोणतं अन्न घेतात आणि त्यांची त्यापासून एनर्जी कशी डिराईव्ह करतात, यानुसार बॅक्टेरियांचं 2 वर्गांमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला वर्ग आहे जो ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आणि दुसरा वर्ग आहे हेट्रोट्रॉपिक. तर ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, असे बॅक्टेरिया जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, की जे त्यांच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. तर ऑटोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये असे काही बॅक्टेरिया येतात की जे एनर्जी स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ जसे प्लांट त्यांची एनर्जी स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण क्रियेने, फोटोसिंथेसिसने, कारण त्या प्लांटमध्ये पिगमेंट असतात, हरितलवके, ग्रीन पिगमेंट जिथं असतात प्लांटमध्ये, त्या सिस्टम थ्रू फोटोसिंथेटिक चालतं आणि त्या फोटोसिंथेसिस मधून सनलाईट आणि वॉटर यांच्या साह्याने प्लांट्स स्वतःचं अन्न तयार करतात. तर अशाच प्रकारे काही बॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये सुद्धा पिगमेंट्स असतात, ग्रीन असतात, रेड असतात. तर त्या पिगमेंटच्या साह्याने ते फोटोसिंथेसिस देखील करू शकतात. आणखी काही उदाहरण जर बघायचं म्हटलं तर फक्त पिगमेंट असलेले फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाच नाही, तर काही बॅक्टेरिया इनऑर्गॅनिक सबस्टन्सवर, म्हणजे कार्बन नसलेले सबस्टन्स, उदाहरणार्थ नायट्रोजन असलेले सबस्टन्स वापरून सुद्धा स्वतःचं अन्न तयार करतात. त्यांनाही ऑटोट्रॉप म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया पाहूयात आपण. हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये असे बॅक्टेरिया येतात की जे स्वतःचं अन्न तयार करत नाहीत स्वतः. मग ते कोणते, ते मोस्टली पॅथोजन असतात. म्हणजे प्राण्यांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांना इन्फेक्ट करून, त्यांच्या सेलला इन्व्हेड करून, त्यांच्या सेलचं मेटाबॉलिझम स्वतः यूज करतात. त्यांच्या सेलने, प्राण्यांच्या सेलने तयार केलेले जे अन्न आहे ती अन्न ते ग्राह्य करतात. म्हणजे बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः न तयार करता दुसऱ्यांच्या अन्नावर अवलंबून असतात, म्हणून त्या बॅक्टेरियांना हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणतात. यामध्ये बघा, ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया थोड्या प्रमाणातच आहेत, परंतु बॅक्टेरियाचा बहुतांश वर्ग हा हेट्रोट्रॉपिक आहे. तर हे झालं बॅक्टेरियांचं वर्गीकरण बेस्ड ऑन इट्स मेटाबॉलिझम. 2 वर्गात करतात, ॲटोट्रॉपिक अँड हेट्रोट्रॉपिक. तर पुढे बघूयात आपण. पुढचं वर्गीकरण आहे बॅक्टेरियांचं, ते त्यांच्या 2 वर्गांमध्ये केलेलं आहे. ते आर्किये बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. म्हणजे त्यांची जी राहण्याची कंडिशन आहेत, म्हणजे कुठे अस्तित्व असतं त्या बॅक्टेरियांचं, तर त्यानुसार हे 2 वर्गीकरण केलेलं आहे. आर्की बॅक्टेरिया म्हणजे आदिम बॅक्टेरिया. म्हणजे आर्की म्हणजे काय, जुनं, पुरातन. तर आर्की बॅक्टेरिया म्हणजे काय, जे खूप दिवसापासून, म्हणजे खूप दिवसापूर्वीपासून ते बॅक्टेरिया आहेत. आणि यू बॅक्टेरिया म्हणजे काय, तर ते आपण नंतर बघूयात. आर्की बॅक्टेरिया म्हणजे काय, पुरातन बॅक्टेरिया. पुरातन बॅक्टेरिया का म्हणतात, बाबा रे, पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेस काय सगळीकडे फेवरेबल कंडिशन उपलब्ध नव्हती. तर एकदम असे गरम हवा असेल, सॉल्टी वॉटर असेल, ते तर सर्वत्र होतो, आत्ताही आहे. परंतु त्यावेळेस सुद्धा बॅक्टेरिया होते, म्हणून त्यांना आर्की बॅक्टेरिया म्हणतात. या ग्रुपमध्ये ज्या हार्श कंडिशनमध्ये राहणाऱ्या बॅक्टेरियाचा इन्क्लूड होतो. तर आर्की बॅक्टेरियामध्ये एक्स्ट्रीमली, त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सॉल्टी एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यात सुद्धा काही बॅक्टेरिया असतात. त्यानंतर हॉट स्प्रिंग्समध्ये असतात. त्यानंतर दलदलीच्या ठिकाणीही काही बॅक्टेरिया असतात. म्हणजे जिथे की फेवरेबल कंडिशन नाही, तरीही बॅक्टेरियांचं वास्तव्य होतं, तरीही त्यांचं मेटाबॉलिझम होतं, तरीही ते वाढतात. तर याची उदाहरणं जर द्यायची म्हटलं तर हे थोडंसं लक्षात घ्या. सॉल्टी एन्व्हायरमेंटमध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरियांना हॅलोफाईल्स म्हणतात. हॉट स्प्रिंग्समध्ये वाढणाऱ्या, म्हणजे गरम पाण्यामध्ये, गरम कंडिशनमध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरियांना थर्मोफाईल्स किंवा थर्मो ऍसिडोफाईल्स असं म्हणतात. आणि दलदलीच्या ठिकाणी, म्हणजे मार्शी एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियांना मिथोजन्स म्हणतात. मिथोजन्स म्हणजे ते मिथेन क्रिएट करतात. तर यावरनं एक गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या, की आपण जे बायोगॅस बनवतो त्यामधला मोस्ट कंटेंट असतो तो मिथेन गॅस असतो. तरी तर कोणी सांगू शकेल का मिथेन कंटेंट
किती % असतो साधारण बायोगॅसमध्ये, ते कमेंटमध्ये तुम्ही लिहा. तर या ठिकाणी मार्शी एन्व्हायरमेंट मध्ये मिथोजन असतात. हे मिथोजन्स तुमच्या कॅटल्सच्या गट्समध्ये सुद्धा असतात आणि त्यामुळे शेणापासून ज्या वेळेस आपण बायोगॅस तयार करतो त्यावेळेस मिथोजन ऍक्टिव्हेट होतात आणि मिथोजेन हे त्यानंतर मिथेन प्रोड्यूस करतात. ठीक आहे. तर एवढं लक्षात घ्या, हे आर्किबॅक्टेरिया हे जे राहतात, हे जे म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनला फाईट करतात, त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. तर ते त्या कंडिशनमध्ये कसे काय विस्टँड करत असतील, कसे काय राहत असतील, त्या कंडिशन जरी फेवरेबल नसतील तरी त्या कंडिशनमध्ये ते बॅक्टेरिया कसे राहत असतील. तर त्यांना सुद्धा नेचरने एक मेकॅनिझम दिलेलं आहे बघा. तर त्यांची जी सेल वॉल असते, बॅक्टेरियाची सेल वॉल, थोडक्यात सांगायचं झालं तर बॅक्टेरियाची सेल वॉल म्हणजे बॅक्टेरियाचं जे आवरण आहे, जे कव्हर आहे, तर ते अशा काही घटकांनी बनलेलं असतं की ते हार्श कंडिशन सुद्धा त्या सेल वॉलला काही करू शकत नाही. म्हणून तर ते बॅक्टेरिया त्या हार्श कंडिशनमध्ये, उदाहरणार्थ सॉल्टी एन्व्हायरमेंटमध्ये, गरम पाण्यामध्ये ते राहू शकतात. तर त्या सेल वॉलचं सुद्धा मॉडिफिकेशन होतं, म्हणजे ऍडॅप्टेशन होतं. त्या बॅक्टेरियांची सेल वॉल अशा पद्धतीने बनलेली असते की त्या हार्श कंडिशनमध्ये ते बॅक्टेरिया राहू शकतात. तर हे झालं आर्किबॅक्टेरिया म्हणजे आदिम बॅक्टेरिया. आता दुसरा ग्रुप जो आहे तो यू बॅक्टेरिया, जो मोठ्या प्रमाणात जो सर्वत्र जो आढळतो, मोस्टली जो आढळतो तो यू बॅक्टेरिया, त्याला ट्रू बॅक्टेरिया असं म्हणतात. तर त्या ट्रू बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रकाशाच्या साह्याने अन्न तयार करणारे बॅक्टेरिया. दुसरा आहे किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स पासून एनर्जी घेणारे, ऑर्गॅनिक नाही. किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स मध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्स पासून मेटाबॉलिझम होतं, इनऑर्गॅनिक सबस्टन्स पासून बॅक्टेरिया एनर्जी घेतात, त्यावेळेसच त्याला किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स असं म्हणतात. आणि तिसरं आहे हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. हेटेरोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. त्यामध्ये मोस्टली पॅथोजनचं इन्क्लूड होतं. आणि चौथा जो प्रकारचे बॅक्टेरिया आहेत जे यू बॅक्टेरिया या गटात मोडतात, त्यामध्ये मायकोप्लाझ्मा म्हणजे त्यांना सेल वॉल नसते असे मायकोप्लाझ्मा, ते सुद्धा मोस्टली पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय काय पाहिलं बघा. पहिल्यांदा बघितली हिस्ट्री, 2 किंगडम सिस्टम लिनियस हे लक्षात ठेवा. 5 किंगडम सिस्टम RH विटाकर लक्षात ठेवा. त्या 5 किंगडमची नावं लक्षात ठेवा. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. तर या 5 किंगडमचा आपण पूर्ण सविस्तर अभ्यास करणार आहोत. या भागात आपण मोनेरा या वर्गाचा आपण अभ्यास केला. मोनेरामध्ये कोण इन्क्लूड होतं तर बॅक्टेरियांच्या शेपवरनं त्यांचे 4 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. कोका आहे, बॅसिलाई आहे, व्हिब्रिओ आहे, स्पिरुला आहे. तर बॅक्टेरियाच्या मेटाबॉलिझम वरून जे वर्गीकरण होतं त्याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आहे, हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न तयार करत नाहीत ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. त्यानंतर बॅक्टेरियाचे आणखी 2 प्रकार आहेत, आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया म्हणजे काय? आदिम बॅक्टेरिया. आदिम बॅक्टेरियामध्ये असे बॅक्टेरिया येतात की ते एक्स्ट्रीमली हार्श कंडिशनमध्ये राहतात आणि यू बॅक्टेरियामध्ये जे नॉर्मल बॅक्टेरिया आहेत ते येतात. ठीक आहे. अशाप्रमाणे हा भाग इथं संपलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.